ठाकरे गटाकडनं लोकसभा निवडणूक समन्वयकांची नावं जाहीर झालेली आहेत। एकूण 18 मतदारसंघात निवडणूक समन्वयकांच्या नियुक्त्या पार पडल्यात। ठाकरे गटाला महाविकास आघाडीमध्ये 18 जागा लोकसभेसाठी निश्चित झाल्याची चर्चा यामुळे रंगतेय। एकूण 48 पैकी 18 जागा ठाकरे गट लढवेल असं चित्र आहे। सध्या शिवसेनेचे म्हणजे शिवसेना जेव्हा अखंड होती तेव्हा शिवसेनेचे 18 खासदार होते आणि आता सुद्धा 48 पैकी लोकसभेच्या 18 जागा महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गट लढवेल असं चित्र दिसतंय। कारण ठाकरे गटाकडनं लोकसभा निवडणूक समन्वयक जाहीर झालेत, ज्यामध्ये सुनील छबुलाल पाटील, राहुल चव्हाण, प्रकाश वाघ, उद्धव कदम, संजय कछवे, शिवाजी चोथे, संतोष सांबरे, राजू पाटील, प्रदीप कुमार खोपडे, सुरेश राणे, किशोर पोद्दार, सुभाष मस्कर, विलास पोतनीस, दत्ता दळवी, रवींद्र मिर्लेकर, सुधीर साळवी, सत्यवान उभे, संजय कदम, केसरीनाथ पाटील, स्वप्नील कुंजीर आणि सुनील वामन पाटील या 18 समन्वयकांचा यामध्ये समावेश आहे। अधिक माहिती देत आहेत वेदांत ने। वेदांत, कोणते संकेत येथे 18 जागा महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेला ठाकरे गटाला मिळतात हे निश्चित झालंय का? लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे जनसंवाद यात्रा उद्धव ठाकरे घेतात आणि त्यामध्ये विविध लोकसभा मतदारसंघात जाऊन जनतेशी संवाद साधतात। दुसरीकडे अशा प्रकारे पहिल्या टप्प्यातील लोकसभा समन्वयकाची नेमणूक आज करण्यात आलेली आहे आणि 18 जागा म्हणजे लोकसभेच्या 48 पैकी 18 जागा आहेत, ज्या 18 जागांवर शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीमध्ये आग्रही आहे। अशा 18 जागांवर हे लोकसभा समन्वयक नेमलेले आहेत। यामध्ये जळगाव, बुलढाणा, रामटेक, यवतमाळ, हिंगोली, परभणी, जालना, संभाजीनगर, नाशिक, ठाणे आणि मुंबईच्या 4 जागा, ज्या 4 जागांवर ठाकरे गट आग्रही आहे। शिवाय रायगड, मावळ, धाराशिव, कोल्हापूर अशा काही जागा आहेत। मात्र यामध्ये कल्याण आणि त्यासोबतच रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 2 जागांचा समावेश नाही। कदाचित दुसऱ्या टप्प्यामध्ये जेव्हा समन्वयाची नेमणूक होईल तेव्हा या जागा यामध्ये असतील। या समन्वयकांना आता विशेष जबाबदारी देण्यात आलेली आहे। समन्वयकांनी थेट जनतेशी संवाद साधायचा आहे, जनतेशी कनेक्ट राहायचं आहे आणि तळागाळात संघटनात्मक बांधणी करायची आहे। त्यामुळे 18 जागा एक प्रकारे लोकसभा निवडणुकीच्यासाठी ठाकरे गट हे या 18 जागा लढवेल अशा प्रकारचे संकेत मानले जातात आणि त्यामुळे तयारी एकीकडे सुरू आहे आणि समन्वयकाच्या नियुक्तीमुळे पुढची जी दिशा असेल, जी मोर्चे बांधणी असेल ठाकरे गटाकडून ती आता केली जाते। धन्यवाद वेदांत या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।